नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री, वेलकम टू आरसीसी। तर आपण कन्सेप्ट ऑफ हायब्रिडायझेशन कंप्लीट केलाय, ठीक आहे। बघा झालेलं डिस्कशन रे, sp हायब्रिडायझेशन, टू हायब्रिड ऑर्बिटल्स विच आर ओरिएंटेड इन स्पेस ॲट एन अँगल ऑफ 180 डिग्री, व्हॉट इज ज्योमेट्री लिनियर, ठीक आहे ना। sp2 हायब्रिडायझेशन, 3 हायब्रिड ऑर्बिटल, 120 डिग्री अँगल, ट्रायगोनल प्लेनार ज्योमेट्री। sp3 हायब्रिडायझेशन, 4 hybrid orbitals, 109 degree 28 minutes, tetrahedral geometry. sp3d hybridization, 5 hybrid orbitals, angle 3 angle सांगितलेत, 90 degree, 120 degree आणि 180 degree, trigonal bipyramidal geometry. sp3d2 hybridization, 6 hybrid orbitals, angles 90 degree and 180 degree. Name of the geometry is octahedral. sp3d3 hybridization, 7 hybrid orbitals, angle 72 degree, 90 degree and 180 degree. Pentagonal bipyramidal geometry. dsp2 hybridization, 4 hybrid orbitals, ठीक है, angle 90 degree, square planar geometry. आणि परत एक सांगितलेलं D3s रेअर केस आहे हायब्रिडायझेशनची, D3s हायब्रिडायझेशन, 4 हायब्रिड ऑर्बिटल, 109 डिग्री 28 मिनिट, सिमिलर टू टेट्राहेड्रल जॉमेट्री इज टेट्राहेड्रल, ठीक आहे का। तर एवढे हायब्रिडायझेशनचे टाईप आपण डिस्कस केलेत आणि माझ्या डिस्कशन मधले काही महत्त्वाचे मुद्दे मी परत एकदा रिपीट करतोय। बघा, हायब्रिड ऑर्बिटल ऑलवेज फॉर्म सिग्मा बॉन्ड, हायब्रिड ऑर्बिटल ऑलवेज फॉर्म सिग्मा बॉन्ड, ठीक आहे ना, पाय बॉन्ड तयार करत नाही। एक फक्त एक्सेप्शन सांगितलंय तुम्हाला मी, बेन्झाईन, कुठलं बेन्झाईन, ठीक आहे। मला सांगा sp3d हायब्रिडायझेशन झालं, तिथं जो d ॲटॉमिक ऑर्बिटल इन्व्हॉल्व झालाय हायब्रिडायझेशन मध्ये तो कुठला असतो, dxy असतो, dyz असतो, dzx असतो, dx² - y² असतो का dz² असतो। एक टेबल तयार केलाय मी, सांगितलं तुम्हाला dz²। sp3d2 हायब्रिडायझेशन झालं, dx² - y² dz²। sp3d3 झालं, dxy dyz dzx किंवा मी ऑर ऑप्शन देखील सांगितलेलं आहे, पण मोर करेक्ट काय dxy dyz dzx। dsp2 हायब्रिडायझेशन झालं, कुठला d रे, dx² - y², पॉइंट आहे, ठीक आहे। चला आता आज मी तुम्हाला सांगणार आहे ट्रिक, हायब्रिडायझेशन काढायचं कसं। क्वेश्चन आला मला, व्हॉट इज हायब्रिडायझेशन, तुम्हाला मॉलिक्यूल दिलेला असेल, हायब्रिडायझेशन काढा म्हणतील, ठीक आहे। चला आजचं आपलं डिस्कशन असणार आहे ट्रिक टू फाइंड हायब्रिडायझेशन। सगळेजण व्यवस्थित लक्ष देतील, 10 सेकंदात मोजून 10 सेकंदात तुम्हाला कशाचंही हायब्रिडायझेशन काढता येतं। ट्रिक टू फाइंड हायब्रिडायझेशन, ट्रिक टू फाइंड हायब्रिडायझेशन, ट्रिक टू फाइंड हायब्रिडायझेशन, ठीक आहे का। आता ही ट्रिक लक्षात येण्यासाठी नॉलेज काय काय असावं लागतं। यू मस्ट नो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन ऑफ सेंट्रल ॲटम। तुम्हाला सेंट्रल ॲटमचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन माहिती पाहिजेत, ठीक आहे का। शोन बाय क्रॉस, तर मी क्रॉस मेथड ॲडॉप्ट करणार आहे, तुमच्या लक्षात येईल, ठीक। असा क्रॉस दाखवला, एक व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, एका क्रॉससाठी एक व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, ठीक आहे का। चला सांगा बरं मला काही कॉमन सेंट्रल ॲटम, ठीक आहे, आणि त्यांचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन। चल बोल रे, कार्बन मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असतात, 4 असतात। नायट्रोजन मध्ये किती असतात, 5 असतात, किती असतात, 5 असतात। ऑक्सिजन मध्ये 6 असतात। हॅलोजन मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असतात रे, 7 असतात। फॉस्फरस मध्ये किती असतात, 5 असतात। सल्फर मध्ये किती असतात, 6 असतात। क्लोरीन मध्ये किती असतात, 7 असतात, एक्सेट्रा एक्सेट्रा। हायड्रोजन मध्ये किती व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात, 1 असतात, ठीक आहे का। वाटलं तर तुम्ही काय करा, मी जेव्हा तुम्हाला लेविस डॉट सिम्बॉल टीच केलं ना, त्यावेळेस व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आपण पाहिलेले आहेत, ॲटॉमिक नंबर 20 पर्यंतचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आपण तिथं पाहिलेले आहेत, किंवा लेविस डॉट स्ट्रक्चर फॉर मॉलिक्यूल अँड आयन हा पॉइंट रेफर करा, तिथं देखील मी काही कॉमन इलेमेंटचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन तुम्हाला सांगितले होते, ठीक आहे ना। विदाउट नोविंग द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आपण ही ट्रिक वापरणार नाही। मुद्दा नंबर 1। आता मुद्दा नंबर 2, number of
number of hybrid orbitals, number of hybrid orbitals equal to number of hybrid orbitals equal to number of sigma bond, number of sigma bond plus number of lone pairs, number of lone pairs. म्हणजे तुम्हाला सिग्मा बॉन्ड किती आहेत ते बघायचंय, लोन पेअर्स किती आहेत ते बघायचंय, दोन्हीचं ॲडिशन म्हणजे नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल्स. ठीक आहे का? याला मी सिम्बॉल वापरतो H. ओके, जर H2 आला तर तुम्ही म्हणणार आहात sp हायब्रिडायझेशन, कारण दोन हायब्रिड ऑर्बिटल sp हायब्रिडायझेशन मध्ये असतात. H जर 3 आला कोणता हायब्रिडायझेशन असेल? sp2 असेल. H जर 3 आला, सॉरी 4 आला, कुठला हायब्रिडायझेशन असेल? sp3 हायब्रिडायझेशन असेल. तू काढलेला H जर 5 आला sp3d हायब्रिडायझेशन असेल. ठीक आहे ना? H काढलेला 6 आला sp3d2 हायब्रिडायझेशन असेल. आणि काढलेला H जर 7 आला sp3d3 हायब्रिडायझेशन असेल. आता तू म्हणशील हे H काढायचं कसं? समजेल. तीच तर ॲक्च्युअल ट्रिक आहे ना. ज्याला H काढता आला त्याला हायब्रिडायझेशन काढता येणार आहे. H काढण्यासाठी हेल्प तुम्हाला कोण करणार आहेत? सेंट्रल ॲटमचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. मग सराउंडिंग ॲटमचं काहीच काम नाही का? आहे, नक्कीच आहे. काय? सराउंडिंग ॲटम ठरवेल की बाबा त्या मॉलिक्यूलमध्ये सिग्मा बॉन्ड किती असतील आणि पाय बॉन्ड किती असतील. जसं आपल्याला ऑक्सिजनचं नॉलेज आहे, ऑक्सिजन ॲटम काय करतो रे? 2 बॉन्ड तयार करतो. त्या 2 मध्ये एक सिग्मा असतो तर दुसरा पाय असतो. ठीक आहे ना? सराउंडिंग ॲटम आपल्याला हेल्प करणार आहे या व्हॅल्यूज मिळवून देण्यासाठी, सिग्मा बॉन्ड. आणि लोन पेअर पण तुम्हाला कळून जाईल काय करायचं ते. ठीक आहे का? एवढं फटाफट लिहून घ्या. मी लगेच एक्झाम्पलला सुरुवात करतो. मी सगळा सस्पेन्स आता दूर करणार आहे. तुला कसलाही क्वेश्चन सॉल्व नाही झाला तर बोल नंतर मला. ओके, नोट करा. चला आता ही ट्रिक वापरायची कशी व्यवस्थित लक्ष द्या. मी काय करणार आहे, जेवढे एक्झाम्पल्स मी तुम्हाला टीच केले ना कन्सेप्ट थ्रू, ते सगळे ट्रिकनं तुम्हाला करून दाखवतो अगोदर, नंतर मग वेगळे पण एक्झाम्पल पाहू आपण. चला बघा रे, पहिलं एक्झाम्पल बेरिलियम क्लोराईड. ठीक आहे, चल सेंट्रल ॲटम कोण आहे? बेरिलियम आहे. घे, चल बेरिलियम घेतला. बेरिलियम चला सांगा, बेरिलियम मध्ये व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन किती? 2. किती असतात? 2. म्हणून मी काय करणार? 2 क्रॉस लिहिणार. बेरिलियम मध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती असतात? 2. म्हणून 2 क्रॉस लिहिले. आता सराउंडिंग ॲटम कोणते आणि किती बॉन्ड तयार करेल याला विचार करायचा. क्लोरीन, रिमेंबर हॅलोजन सराउंडिंगला आला की तो सिग्मा बॉन्ड तयार करत असतो, सिंगल बॉन्ड तयार करत असतो. तर याच्याबरोबर एक बॉन्ड तयार होईल, याच्याबरोबर 2 बॉन्ड तयार होतील. इथं लोन पेअर वगैरे काही नसेल. ठीक आहे ना? बघा आता H किती झाला? मग H किती झाला? 2. काय म्हणालो मी? हे 2 बेरिलियमचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, या व्हॅलन्स इलेक्ट्रॉनमुळे क्लोरीनचा एक बॉन्ड इकडे तयार होईल, इथं दुसरा तयार होईल. H किती आलं? 2. H2 आलं. कोणतं हायब्रिडायझेशन सांगा? sp. कोणतं? sp. आठव आता, बेरिलियम क्लोराईड sp मध्येच घेतला ना? ओके, चल पुढे आणखी हळूहळू क्लिअर होत चालेल. CO2 घ्या. CO2. ठीक आहे, चला बोला. कार्बन किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन रे? 1, 2, 3 आणि 4. 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. ठीक आहे, एक ऑक्सिजन 2 बॉन्ड तयार करत असतो. म्हणून 2 क्रॉसची गरज एका ऑक्सिजनला असते. क्लोरीन एकच बॉन्ड तयार करतोय सराउंडिंगला, त्यामुळं एक इलेक्ट्रॉनमुळे एक क्लोरीन, एक इथं हा क्लोरीन असेल आणि इकडं क्लोरीन असेल. ठीक आहे ना? 2 बॉन्ड तयार होतील. पण एका ऑक्सिजनला एक सिग्मा आणि एक पाय तयार करायचं ना, म्हणजे एका ऑक्सिजनला तुम्ही 2 क्रॉस मोजायचे. 2 क्रॉस एका ऑक्सिजनला, 2 क्रॉस एका ऑक्सिजनला. ठीक आहे का? आलं का लक्षात? आता इथं 4 बॉन्ड टोटल तयार होतील, पण त्यामध्ये सिग्मा किती असणार आहेत? 2च ना. किती? 2. किंवा हे असं झाल्यानंतर इकडचे तुम्हाला काउंट करायचे, जसं हे 2 काउंट करा. ठीक आहे, उजवी बाजू काउंट करा, 1 आणि 2. H किती आलं रे? 2. कोणतं हायब्रिडायझेशन? sp हायब्रिडायझेशन. नाही कळलं? चल पुढे आणखी काही एक्झाम्पल्स बघू, हळूहळू तुला कळत चालेल. चल तिसरं एक्झाम्पल. चल घे BF3. ठीक आहे,
सेंट्रल ॲटम कोण आहे? बोरॉन आहे. चला बोला, बोरॉनकडे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती असतात? बोरॉनकडे 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात. ठीक आहे ना, 1 2 3, 3 क्रॉस लिहिले. ठीक आहे. आता फ्लोरीन आहे सराउंडिंगला, हॅलोजन सराउंडिंगला आला की तो कधीही सिंगल बॉन्ड तयार करतो. इथं एक बॉन्ड तयार होईल, इथं दुसरा होईल, इथं तिसरा होईल. हे तिन्ही सिग्मा बॉन्ड असतील, सिंगल बॉन्ड. 3 बॉन्ड तयार झाले, सिग्मा एच किती झाला? 3. आतापर्यंत लोन पेअर असणारे एक्झाम्पल आलेलं नाही. ठीक आहे, पुढे येतील. sp2 H3 आला म्हणजे काय रे? sp2. ठीक आहे, चल पुढे. SO3 हे पण घेतलं होतं मी एक्झाम्पल sp2 मध्ये. SO3 चला बघा आता. SO3 सल्फर इज द सेंट्रल ॲटम. सल्फर किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन? ऑक्सिजनच्या ग्रुपचा मेंबर आहे, 6 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. 1 2 3 4 5 6, 6 क्रॉस काढले. इथं सांगितल्याप्रमाणे एका ऑक्सिजनला 2 क्रॉस तुम्हाला अलॉट करायचे. ठीक आहे, बघ लक्षात ठेव. हॅलोजनला तुला 1 क्रॉस अलॉट करायचा आहे, हॅलोजनला 1 क्रॉस. हां, आणि ऑक्सिजनला तू किती क्रॉस अलॉट करशील? 2. लक्षात ठेवून टाक हे. हायड्रोजनला पण 1, कारण हायड्रोजन कधी सिंगल बॉन्ड तयार करत असतो. ठीक आहे, बस एवढं नॉलेज पाहिजे. बघ रे, इथं एक ऑक्सिजन, इथं दुसरा ऑक्सिजन, इथं तिसरा ऑक्सिजन, असे 3च ऑक्सिजन आहेत. तुला उजव्या बाजूचे ॲटम काउंट करायचे. बघ काउंटिंग बघ. 1 2 3. एच किती धरायचं तुला? 3. एच किती धरायचं? 3. ठीक आहे का? ठीक आहे का? तुम्ही म्हणाल किती सोपं आहे, मग डायरेक्ट सराउंडिंगचे ॲटमच धरा की. तसं नाही, इथं योगायोगानं ते इक्वल झालंय. योगायोगानं H3 आलं म्हणजे sp2. ठीक आहे, चला आणखी एक नवीन एक्झाम्पल सांगतो आता. 5वं SO2. हे पर्पजफुली सांगतो, म्हणजे एखादा मनामध्ये फिट करू नये की जेवढे सराउंडिंगचे ॲटम तेवढंच एच येत असतं काय. इथं 2 आहे सराउंडिंगला, H2 आलं. इथं 2 आहे, 2 आलं. इथं 3 आहे, 3 आलं. इथं 3 आहे, इथं पण 3 आलं. आता बघ SO2 सेंट्रल ॲटम वन्स अगेन सल्फर. 1 2 3 4 5 आणि 6, 6 क्रॉस झाले. एका ऑक्सिजनला 2 क्रॉस. बघ रे, ऑक्सिजन सल्फरचे हे 2 इलेक्ट्रॉन बॉन्डिंग मध्ये जाणार नाहीत. सल्फरचे हे 2 इलेक्ट्रॉन बॉन्डिंग मध्ये जाणार नाहीत म्हणजे हे काय असेल रे? हे असणार आहे लोन पेअर. हे काय असणार आहे? लोन पेअर म्हणतोय म्हणजे मला याला सेपरेट नाही, दोन्ही मिळून एक ना. लोन पेअर ज्या अर्थी म्हणतोय, 2 इलेक्ट्रॉनची एक पेअर असते ना, 2 इलेक्ट्रॉनची एक पेअर असते, बरोबर आहे ना. तर एक लोन पेअर आहे. आता बघा एच किती घ्यायचा मग. ठीक आहे, मी मगाशी सांगितलं नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल इक्वल टू नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स प्लस नंबर ऑफ लोन पेअर्स. ठीक आहे, आता इथं ऑक्सिजन एक सिग्मा आणि एक पाय तयार करतो ना, एक ऑक्सिजन. तर याचा एक सिग्मा होईल, याचा एक सिग्मा होईल, म्हणजे सिग्मा बॉन्ड 2 असतील आणि लोन पेअर एक लोन पेअर. एच किती आलं रे? 3 आलं. एच किती आलं? 3 आलं. म्हणजे कोणतं हायब्रिडायझेशन? कोणतं? sp2. ठीक आहे, कळलं का मी काय म्हणालो? बघा, असं मनामध्ये फिट करू नका, की जेवढे सराउंडिंगला ॲटम असतात तेवढंच एच असतं. कुठं आलं का रे? बघा, या 4 एक्झाम्पल मध्ये आलं. इथं आलं का? इथं सराउंडिंगला 2 ऑक्सिजन आहेत, H2 आलं का आपलं? नाही, 3 आलं. H3 आलं. का आलं 3? आणि एक लोन पेअर आहे. इथं कुठंच लोन पेअर नव्हती. सगळे व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन वापरले जात होते बॉन्डिंगसाठी. लोन पेअरचा अर्थ काय असतो रे? व्हॅलन्स शेलमध्ये, सेंट्रल ॲटमच्या व्हॅलन्स शेलमध्ये असणारी अशी इलेक्ट्रॉन पेअर, सेंट्रल ॲटमच्या व्हॅलन्स शेलमध्ये असणारी अशी इलेक्ट्रॉन पेअर जी बॉन्ड फॉर्मेशनमध्ये पार्टिसिपेट होत नाही. व्हॅलन्स शेलमध्ये असणारी अशी इलेक्ट्रॉन पेअर जी बॉन्ड फॉर्मेशनमध्ये पार्टिसिपेट होत नाही, त्याला काय म्हणायचं असतं? लोन पेअर. ठीक आहे का? मराठीमध्ये समजलं का? इंग्लिशमध्ये सांगू? चला इंग्लिशमध्ये. द पेअर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन व्हॅलन्स शेल ऑफ एन ॲटम, द पेअर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन व्हॅलन्स शेल ऑफ एन ॲटम विच डू नॉट पार्टिसिपेट इन बॉन्ड फॉर्मेशन. जी इलेक्ट्रॉन पेअर बॉन्ड फॉर्मेशन मध्ये जात नाही, व्हॅलन्स शेल मध्ये असणारी. आता बघा, इथं सगळे इलेक्ट्रॉन बॉन्डिंग मध्ये गेलेत, इथं काही लोन पेअर नाही, इथं पण नाही. मी सेंट्रल ॲटमवरची लोन पेअर म्हणालो रे. लगेच मनामध्ये सराउंडिंगचं कसं? नाही, आपल्याला क्वेश्चन सेंट्रल ॲटमचे असतात. ठीक आहे का? हां, इथं लोन पेअर काय?
कारण हे 4 इलेक्ट्रॉन ऑक्सिजन बरोबर बॉन्ड तयार करण्यासाठी वापरले जातील. ठीक आहे, हे 2 इलेक्ट्रॉन तसेच राहतील ना. नॉन युज्ड इलेक्ट्रॉन असतील ना ते व्हॅलेन्स शेलमधले, तर 2 इलेक्ट्रॉनची मिळून एक लोन पेअर. लक्षात ठेवा, हायब्रिड ऑर्बिटल इक्वल टू नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स प्लस नंबर ऑफ लोन पेअर्स. 2 सिग्मा बॉन्ड, एक लोन पेअर, 3 आली बेरीज, sp2 हायब्रिडायझेशन. ठीक आहे, एवढे एक्झाम्पल नोट करा. आणखी तुम्हाला आयडिया हळूहळू सगळी क्लिअर होऊन जाईल. आजचा क्लास संपेपर्यंत एव्हरी स्टुडंट विल बी एबल टू फाइंड हायब्रिडायझेशन ऑफ एनी स्पेसिस. ठीक आहे, चल नोट करा. चला कंटिन्यू करतो एक्झाम्पल. पा 6th नंबर, मिथेन. मिथेन मधलं कार्बनचं हायब्रिडायझेशन मला विचारलं. ठीक आहे, बघा कसं काढायचं. कार्बन व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती रे कार्बनकडे? 4. कार्बन इज टेट्राव्हॅलंट, एव्हरीवन नोज. आता बघा, सेंट्रल ॲटम हायड्रोजन आहे, मी लिहिलं इथं. हॅलोजनला 1 क्रॉस अलॉट करून टाका, ऑक्सिजनला 2 क्रॉस आणि हायड्रोजनला 1 क्रॉस. डोळे झाकून. इथं एक हायड्रोजन अटॅच होऊन जाईल, इथं दुसरा हायड्रोजन, इथं तिसरा हायड्रोजन, इथं चौथा हायड्रोजन. ठीक आहे का? आता हे सगळेच्या सगळे सिग्मा बॉन्ड असतील, कार्बनकडे लोन पेअर नसेल. ठीक आहे, चला मग H किती झालं रे? आता हे H म्हणजे हायड्रोजन आहे, हे लिहिणारे H हायब्रिड ऑर्बिटल्स आहेत. 4. आता H4 आलं म्हणजे कोणतं हायब्रिडायझेशन रे? sp3 हायब्रिडायझेशन. कोणतं? sp3. 10 सेकंद लागतात बघा, मोजून 10 सेकंद. ठीक आहे का? चला पुढे, चला पुढे. 7th एक्झाम्पल, कन्सिडर अमोनिया. अमोनिया, अमोनिया. सेंट्रल ॲटम इज नायट्रोजन. नायट्रोजन. ठीक आहे, नायट्रोजन. नायट्रोजनकडे व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन किती असतात रे? 5. मला 5 क्रॉस काढायचे. 1 2 3 4 5. 5 क्रॉस काढले. 5 क्रॉस. ठीक आहे, आता बघा, हायड्रोजन 3 आहेत. इथं एक हायड्रोजन, इथं दुसरा हायड्रोजन, इथं तिसरा हायड्रोजन. आता बघा, ही इलेक्ट्रॉन पेअर बॉन्डिंग मध्ये गेली नाही. ही काय असेल रे? लोन पेअर. ही काय असेल? लोन पेअर. चला आता H बघा, सिग्मा बॉन्ड 3, लोन पेअर 1, टोटल किती झालं? 4 झालं म्हणजे कोणतं हायब्रिडायझेशन? sp3. ठीक आहे, तर बघा काय होत असतं, कन्सेप्ट पण सांगतो तुम्हाला. नायट्रोजन sp3 हायब्रिडायझेशन मध्ये जातो. आता हायब्रिडायझेशन मध्ये जाणारे जे ऑर्बिटल्स असतील, S चा 1 असेल, P चे 3 असतील. S ऑर्बिटल मध्ये ती इलेक्ट्रॉन पेअर तशीच्या तशी राहते, दॅट सर्व्स ॲज लोन पेअर. आणि बाकी P चे 3 ऑर्बिटल्स, त्यांच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन राहतात, ते बॉन्डिंग मध्ये वापरले जातात. ठीक आहे, ही लोन पेअर. H किती आलंय? 4 आला. याचा फॉर्म्युला नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड प्लस नंबर ऑफ लोन पेअर्स. 4 आलं, sp3. चला पुढचं एक्झाम्पल, वॉटर. वॉटर, वॉटर. 8th एक्झाम्पल, वॉटर. चला वॉटर. हां, चला बोला रे, सेंट्रल ॲटम कोण? ऑक्सिजन. ऑक्सिजनकडे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 6. 1 2 3 4 5 6. सराउंडिंग ॲटम हायड्रोजन. इथं एक हायड्रोजन अटॅच, इथं दुसरा हायड्रोजन अटॅच होईल. आता बघा, या इलेक्ट्रॉन्स याच्या पेअर तयार करा, कारण हे बॉन्डिंगसाठी न वापरले गेलेले इलेक्ट्रॉन्स आहेत. सो दिस 2 आर लोन पेअर्स. ही एक लोन पेअर आहे, मी शॉर्टमध्ये लिहायला होता. LP म्हणजे लोन पेअर धरा, लोन पेअर. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ हायब्रिड ऑर्बिटल्स? 2 सिग्मा बॉन्डसाठी आणि 2 लोन पेअरसाठी. हे 2 सिग्मा आणि 2 लोन पेअर. किती येतं रे? 4 येतं. म्हणजे काय आलं आन्सर? sp3. किती सोपं आहे, आलं का लक्षात? sp3. ठीक आहे, चला पुढे. पुढे बघा आता 8th एक्झाम्पल, सॉरी 9th एक्झाम्पल. 9th एक्झाम्पल. हां, घेतलेलंच एक्झाम्पल अगोदर पाहू आपण, नंतर न्यू एक्झाम्पल सांगतो. sp3d हायब्रिडायझेशनसाठी मी PCl5 तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे, बरोबर आहे? PCl5 बघूत आपण, ट्रिक नाही येतं का नाही ते. PCl5 मध्ये सेंट्रल ॲटम कोण आहे रे? फॉस्फरस. फॉस्फरसकडे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 5 असतात. 1 2 3 4 5. 5 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ठीक आहे ना. क्लोरीन सराउंडिंगला हॅलोजन आला, त्याला एकच क्रॉस लागतो. 1 2 3 4 5 बॉन्ड. H किती झालं? 5 झालं रे. इथं लोन पेअर वगैरे राहत नाही काही. ठीक आहे का? H 5 झालं म्हणजे कोणतं हायब्रिडायझेशन? sp3d हायब्रिडायझेशन. sp3d हायब्रिडायझेशन. काय येतं? sp3d हायब्रिडायझेशन. ओके, चला पुढे पुढे. चला आता पुढे पुढे.
SF6 बघा आता SF6 हे sp3d2 मध्ये मी एक्सप्लेन केलं होतं, आठवते का? बघा SF6 सल्फरकडे किती व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात रे? 6. ठीक आहे, 6 क्रॉस 1 2 3 4 5 6 लिहिले. एका फ्लोरीनला 1 2 3 4 5 6 H = 6. इथं लोन पेअर वगैरे काही राहत नाही. 6 सिग्मा बॉन्ड H6 आलं म्हणजे sp3d2. तुला हे कळलंय का? पण मी H2 म्हणलं की sp का म्हणलं? अरे sp हायब्रिडायझेशन मध्ये हायब्रिड ऑर्बिटल 2 असतात. sp2 ला मी H3 का म्हणलं? तुला पॉवरची बेरीज करायची. sp2 पॉवर मध्ये बघ, s चा पॉवर 1 आहे, p चा 2 आहे, बेरीज कर 1 आणि 2 3. sp3d2 पॉवरची बेरीज कर बर, 1 + 3 + 2 6 येतं का नाही? सोपं काम आहे. ठीक आहे, हां चला पुढे 11वं एक्झाम्पल बघा. IF7 सेंट्रल ॲटम इज आयोडीन, सराउंडिंग इज फ्लोरीन. चल बघ, आयोडीन 7 क्रॉस 1 2 3 4 5 6 7 क्रॉस. ठीक आहे का? हॅलोजन एकच बॉन्ड तयार करतो. इथं एक फ्लोरीन, इथं दुसरा फ्लोरीन, इथं तिसरा फ्लोरीन, इथं सॉरी पहिला दुसरा, इथं तिसरा, इथं चौथा, इथं 5वा, इथं 6वा, इथं 7वा. इथं पण अटॅच करायचे राहिलेत फ्लोरीन. टाइम वेस्ट करायची गरज नाही. इथं अटॅचमेंट दाखवून समजण्यासाठी मी सुरुवातीला फक्त सांगणार आहे. ठीक आहे ना? मोजा किती? 1 2 3 4 5 6 7. H7 आला म्हणजे sp3d3. काय रे? sp3d3. कारण बघा याच हायब्रिडायझेशन मध्ये 7 हायब्रिड ऑर्बिटल एक्झिस्ट करतात. किती सोपी ट्रिक आहे. 10 सेकंड. प्रोव्हाइडेड यू नो व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन ऑफ सेंट्रल ॲटम. त्याला पर्याय नाही तेवढं तर. हे बघ रे, ट्रिक म्हणजे अशी ट्रिक नसेल, अशी ट्रिक नसेल की ज्याला काहीच माहित नाही क्वेश्चन सॉल्व होईल. नसते तसं बिलकुल नसतंय. तुला थोडं तरी काहीतरी आलं पाहिजे तेव्हा तू ट्रिक वापरू शकतो. स्पेशली केमिस्ट्रीबद्दल बोलतोय मी. ठीक आहे का? काहीतरी तुला त्याचा बेस माहिती पाहिजे, त्याशिवाय कुठलीच ट्रिक कधीच काम करत नसते. ठीक आहे का? एवढं नोट करून घ्या. मग आता नवीन एक्झाम्पलला मी सुरुवात करतो. ठीक आहे, चला आता चार्ज असणारे एक्झाम्पल. ठीक आहे ना? 12th एक्झाम्पल. NH4+ असा स्पेसिस दिला. याचं कसं काढायचं हायब्रिडायझेशन? सोपं काम आहे, खूप सोपं काम आहे. काय करायचं सांगतो. ठीक आहे, बघा सेंट्रल ॲटम कोण आहे? नायट्रोजन. नायट्रोजनकडे किती क्रॉस असतात? नायट्रोजनकडे व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन किती असतात? 5. किती असतात रे? 5. पॉझिटिव्ह चार्ज आला म्हणजे इलेक्ट्रॉनचा लॉस झाला ना. कधी लक्षात ठेव रे, केमिस्ट्रीमध्ये पॉझिटिव्ह चार्ज आलाय म्हणजे त्याने इलेक्ट्रॉन लूज केलेत. निगेटिव्ह चार्ज आलाय म्हणजे त्याने इलेक्ट्रॉन गेन केले. ठीक आहे ना? चार्ज इथं पॉझिटिव्ह आला याचा अर्थ काय? देर इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. तर इथं नायट्रोजनकडे खरं तर 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात. ठीक आहे ना? नायट्रोजनकडे 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात, पण तुला इथं 4च घ्यायचेत. 1 क्रॉस तुला कमी करायचा आहे. एक पॉझिटिव्ह चार्ज आला, 1 क्रॉस कमी करा. उलट निगेटिव्ह चार्ज आला, 1 निगेटिव्ह चार्ज आला, 1 क्रॉस वाढवा. 1 पॉझिटिव्ह चार्ज आला, 1 क्रॉस कमी करा. 2 पॉझिटिव्ह चार्ज आले, 2 क्रॉस कमी करा. 3 पॉझिटिव्ह चार्ज आले, 3 क्रॉस कमी करा. निगेटिव्ह चार्जला उलट. 1 निगेटिव्ह चार्ज आला, 1 क्रॉस वाढवा. 2 निगेटिव्ह चार्ज आले, 2 क्रॉस वाढवा. तुझ्या लक्षात येते काय म्हणतो मी? ठीक आहे, बघ आता नायट्रोजनकडे बेसिकली असतात 5 क्रॉस, पण चार्ज पॉझिटिव्ह आलाय म्हणून मी 5वा क्रॉस इरेज करतो. इरेज केला 5वा क्रॉस. ठीक आहे का? 4 क्रॉसेस धरायचे. आता बघा इथं एक हायड्रोजन अटॅचमेंट, इथं दुसरं, इथं तिसरं, इथं चौथं. इथं लोन पेअर वगैरे काही नायट्रोजनवर राहत नाही. ठीक आहे ना? किती यायलं बघा टोटल. आता हायब्रिड ऑर्बिटल्स किती यायले? ठीक आहे, हे हायड्रोजन आहेत, हे हायब्रिड ऑर्बिटल आहे. हां बघ 1 2 3 4 4 सिग्मा बॉन्ड, 0 लोन पेअर. 4 + 0 लिहितो वाटलं तर. सिग्मा बॉन्ड लोन पेअर 4 यायलं म्हणजे कोणतं हायब्रिडायझेशन रे? sp3. कुठलं? sp3. तर NH4+ मध्ये नायट्रोजन अंडरगोज sp3 हायब्रिडायझेशन. ठीक आहे, चला पुढचं एक्झाम्पल बघा. आता निगेटिव्ह चार्ज असणार एक सांगतो.
CO3 मायनस 2, CO3 मायनस 2. बघू आपण इथलं हायब्रिडायझेशन काय निघतं. ठीक आहे, बघा सेंट्रल ॲटम इज कार्बन. ठीक आहे, सेंट्रल ॲटम इज कार्बन. कार्बनकडे बेसिकली 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात का नाही. बघा 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात, 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात. निगेटिव्ह चार्ज आला सो देर इज गेन ऑफ इलेक्ट्रॉन. निगेटिव्ह चार्ज आला याचा अर्थ काय, त्यानं इलेक्ट्रॉन गेन केलेला आहे, गेन केलाय. किती, 2. म्हणून मला 2 इलेक्ट्रॉन्स वाढवायचेत. बघ रे, पॉझिटिव्ह चार्ज आला होता म्हणून 1 इलेक्ट्रॉन मी कमी केला होता. इथं 2 मायनस दिसतं ना मला, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स एक्स्ट्रा मला ऍड करायचे. सबस्ट्रॅक्शन फॉर पॉझिटिव्ह चार्ज, ॲडिशन फॉर निगेटिव्ह चार्ज. जेवढं मॅग्निट्यूड असेल चार्ज तेवढे इलेक्ट्रॉन सबस्ट्रॅक्ट किंवा ॲड तुम्हाला करायचे रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे, +1 होतं म्हणून 1 कमी केलं. -2 आहे म्हणजे 2 वाढवलं. -1 असतं तर 1च वाढवलं असतं. -3 असतं तर 3 वाढवलं असतं. -4 असतं तर 4 वाढवलं असतं. लाईक दॅट. ठीक आहे, आता बघा एका ऑक्सिजनला 2 क्रॉसची गरज असते. ठीक आहे, बघ रे, ऑक्सिजन, ऑक्सिजन. ठीक आहे, तिसरा ऑक्सिजन, 3 ऑक्सिजन आहेत ना. H किती आलं, 3 आलं. H किती आलं रे, 3 आलं. तुला हे सराउंडिंगचे ॲटम असं हे मोजायचं, 1 2 3, 3 अटॅचमेंट. ठीक आहे, H3 आलं. कोणतं हायब्रिडायझेशन, sp2. हे घेतलेलं एक्झाम्पल आहे, कार्बोनेट आयन. कन्सेप्च्युअली डिटेलमध्ये सांगितलंय तुम्हाला मी. sp2च हायब्रिडायझेशन आलं होतं त्याचं. ठीक आहे का, अरे ठीक आहे का, ओके. चला पुढे जाऊ, पुढे जाऊ. येतील का असे चार्जवाले एक्झाम्पल. चला एक भारी एक्झाम्पल सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या. एकदम भारी एक्झाम्पल आहे. याला वाटलं तर स्टार करून ठेवा. I3 मायनस, I3 मायनस, I3 मायनस. ठीक आहे ना. याचा अर्थ काय बघा आता. सेंट्रल ॲटम कोण रे आणि सराउंडिंग ॲटम कोण रे. सेंट्रल ॲटम आयोडीन, सराउंडिंगला पण आयोडीन, कारण सगळे आयोडीनच दिसत आहेत ना. ठीक आहे, चला बोला. आयोडीनकडे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात किती ते सांगा अगोदर मला. एव्हरी हॅलोजन कंटेन्स 7 व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन. बरोबर आहे, प्रत्येक हॅलोजनकडे 7 व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन असतात. तर मला आयोडीनकडे 7 क्रॉस दाखवावे लागतील. 4 5 6 7. आता 7वा इलेक्ट्रॉन दिसतो इथं बघा. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा. निगेटिव्ह चार्ज आला. मी आता सांगितलं निगेटिव्ह चार्जसाठी ॲडिशन करा तुम्ही, पॉझिटिव्ह चार्जसाठी सबस्ट्रॅक्ट. -1 चार्ज आलाय म्हणजे 1/8वा क्रॉस मला वाढवावा लागेल. का बरं वाढवला रे हा क्रॉस, का तुला लक्षात येण्यासाठी. हा क्रॉस का आलाय, फॉर निगेटिव्ह चार्ज. निगेटिव्ह चार्जसाठी, निगेटिव्ह चार्जसाठी, निगेटिव्ह चार्जमुळं तो इलेक्ट्रॉन दाखवलाय. क्रॉस म्हणजे काय आहे तर इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे का. इथे 1 कमी केला होता मी, पॉझिटिव्ह चार्ज आला म्हणून. इथं 2 वाढवले मी, का तर -2 चार्ज आहे म्हणून. इथं 1 वाढवला, हा वाढवला मी, का तर -1 चार्ज आहे. ठीक आहे, आता बघा, बघ रे, व्यवस्थित लक्ष दे. इथं एक आयोडीन अटॅच होऊन जाईल. आता बघा सेंटरला, हे बघ रे, याला असं असं थिंक कर, I2 मायनस. चालतंय की. बघ ना, रिझल्ट तर तोच येतो ना, I3. इथं एक आयोडीन आहे, हे 2, 3 आयोडीन -4. ठीक आहे ना. हा सेंट्रल आयोडीन घेतला मी. आता सराउंडिंगला आयोडीन किती उरले मग, 2 ना. सराउंडिंगला आयोडीन किती राहिले, 2. हा सेंट्रल आयोडीन. आता सराउंडिंगचे 2 आयोडीन दाखवतोय मी. एक इथं दाखवला, दुसरा इथं. ठीक आहे, आता बघा, एक लोन पेअर, दुसरी लोन पेअर आणि ही तिसरी लोन पेअर. ठीक आहे ना. लोन पेअर, लोन पेअर, लोन पेअर. आलं का लक्षात. आता H इक्वल टू नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड किती आहेत, 1 2. लोन पेअर्स किती आहेत, 1 2 3. 2 + 3 5 आलं. किती आलं रे, H 5 आलं. कोणतं हायब्रिडायझेशन, sp3d हायब्रिडायझेशन. तुम्हाला मगापासून मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. डायरेक्ट H म्हणजे नंबर ऑफ सराउंडिंग ॲटम नसतं रे. बघ आता इथं सराउंडिंगला हे आणि हे एकच. हे समजण्यासाठी असं कन्सिडर करा. सराउंडिंगला 2च ॲटम दिसत आहेत पण H तर 5 आलाय. म्हणून असं मनात काही आणू नका, मनानं काही ठरवायचं नाही तुम्हाला. मी जेवढं सांगतोय तेवढं व्यवस्थित ऐका. ठीक आहे. हे चार्ज असणारी स्पेसिस. आलं का लक्षात सगळ्यांच्या रे. काय करायचं कळलं का नाही, अरे कळलं का नाही काय करायचंय. पॉझिटिव्ह चार्ज आला की जेवढा पॉझिटिव्ह चार्ज तेवढे
व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन सेंट्रल ॲटमचे कमी करा, म्हणजे तेवढे क्रॉस कमी करा. जेवढा निगेटिव्ह चार्ज तेवढे क्रॉस वाढवा, जेवढा निगेटिव्ह चार्ज तेवढे क्रॉस वाढवा. जसं इथं क्रॉस एक कमी केला मी, नायट्रोजनकडे खरं तर 5 असतात, मी दाखवलेत 4. इथं मी 2 क्रॉस वाढवलेत, कार्बनकडे 4 असतात पण मी 2 वाढवले कारण -2 चार्ज आहे. आयोडीनकडे 7 क्रॉस असतात, हॅलोजन 7 व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन, पण मी इथं 8 क्रॉस दाखवलेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8, कारण -1 चार्ज आहे. लक्षात आलं का? लक्षात आलं का नाही? ओके, नोट करा. मग आणखी पुढच्या एक्झाम्पलकडे आपण मूव्ह करू. ठीक आहे, चला आता पुढचे एक्झाम्पल काही झेनॉनचे कंपाऊंड घेतो जे एक्झिस्ट करतात ते. ठीक आहे, एक्झाम्पल नंबर 15, XeF2 झेनॉन डायफ्लोराइड, XeF2. ठीक आहे, बघा आता झेनॉन हा नोबल गॅस आहे, एक्सेप्ट हेलियम, बाकी नोबल गॅसचं ऑक्टेट कंप्लीटेड असतं, हिलियमचं डुप्लेट ना, म्हणजे झेनॉनच्या व्हॅलन्स शेलमध्ये टोटल 8 इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे ना, म्हणजे मला 8 क्रॉस काढावे लागतील, 1 2 3 4 5 6 7 8. मान्य? ठीक आहे, बघा इथे एक फ्लोरीनचा बॉन्ड तयार होईल, इथं दुसरा तयार होईल, 2च इलेक्ट्रॉन झेनॉनचे व्हॅलन्स शेलचे बॉन्डिंग मध्ये जातील. स्टील वी आर लेफ्ट विथ सो मेनी इलेक्ट्रॉन्स. बघा इथून एक लोन पेअर, इथून एक दुसरी लोन पेअर, ही तिसरी लोन पेअर, 2 बॉन्ड्स, 2 सिग्मा बॉन्ड्स आणि 3 लोन पेअर, 2 सिग्मा बॉन्ड आणि 3 लोन पेअर. H = 2 + 3, हे 2 सिग्मा 3 लोन पेअर, सो 5 आलं. 5 आलं म्हणजे काय सांग रे आता? sp3d, कारण 5 हायब्रिड ऑर्बिटल sp3d मध्येच असतात. ठीक आहे, चला कंटिन्यू करतोय. 16th एक्झाम्पल, XeF4. ज्यांना ही ट्रिक व्यवस्थित कळली त्यांनी व्हिडिओला पॉज करा, स्वतः ट्राय करा अगोदर आणि नंतर माझं सोल्युशन रेफर करा. ठीक आहे ना, XeF4 बघा परत एकदा, झेनॉन आहे, झेनॉनकडे 8 क्रॉस असतात, 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे, 1 2 3 4, 4 सिग्मा बॉन्ड. स्टील वी आर लेफ्ट विथ इलेक्ट्रॉन पेअर्स. बघा H = 2 सिग्मा बॉन्ड आहेत आणि ही लोन पेअर असेल, ही परत दुसरी लोन पेअर असेल, बरोबर आहे ना. 2 सिग्मा, सॉरी 2 नाही, सॉरी किती, 1 2 3 4 आहेत ना, 4 सिग्मा बॉन्ड आहेत टोटल, 4 + 2 किती आलं रे? 6 आलं. सांग मला काय हायब्रिडायझेशन असेल मग? 6 हायब्रिड ऑर्बिटल्स, sp3d2, sp3d2. ओके, चला पुढे, XeF6, XeF6, XeF6 झेनॉन, वन्स अगेन 8 क्रॉस, किती सोपं काम, 8 क्रॉस काढले. ठीक आहे, बघा 1 2 3 4 5 6, कारण फ्लोरीन तर सिंगल बॉन्डच तयार करतो. तू लक्षात ठेव, एका हॅलोजनला तुला 1 क्रॉस ॲझ्युम करायचा आहे, ऑक्सिजनला 2, हायड्रोजनला 1. ठीक आहे, बघा आता ही लोन पेअर असेल, कारण फ्लोरीन तर संपले ना, 1 2 3 4 5 6, 6 दिले होते, लोन पेअर म्हणजे हायब्रिड ऑर्बिटल. बघा 6 सिग्मा बॉन्ड, 1 लोन पेअर, 7 आलं. sp3d3 हायब्रिडायझेशन, कुठलं रे? sp3d3 हायब्रिडायझेशन. मान्य आहे? ठीक आहे का? ओके, आता बघा पुढे 18th एक्झाम्पल. आता थोडंसं विचार करण्यासारखा, थोडंसं किंचित झेनॉनचाच कंपाऊंड आहे, XeO2F2, XeO2F2. ठीक आहे का? एक्झिस्ट करतो हा पण कंपाऊंड, तुम्ही 12वीला स्टडी करणार आहात पी ब्लॉक टॉपिकमध्ये. सेंट्रल ॲटम वन्स अगेन झेनॉन, कारण साईजमध्ये सगळ्यात मोठा आहे. ठीक आहे, झेनॉनकडे 8 क्रॉस, 1 2 3 ठिश, 4था ठिश, 5वा ठिश, 6वा ठिश, 7वा ठिश, 8वा ठिश, 1 ठिश 1 क्रॉस. ठीक आहे, बघा आता एका ऑक्सिजनला 2 क्रॉस, इथे 1 ऑक्सिजन, इथं दुसरा ऑक्सिजन, संपले, 2 ऑक्सिजन होते. फ्लोरीनला 1, दुसऱ्या फ्लोरीनला 1. ठीक आहे ना, ही असणार आहे लोन पेअर. बघ रे, 2 ऑक्सिजन,
आणि इकडे 2 फ्लोरीन, लोन पेअर. ठीक आहे, आता मोजायचं तुला. H इक्वल टू बघ 1 2 3 4, 4 सिग्मा असतील, एक लोन पेअर असेल 5. 5 आलं, 5 आलं, सांगा काय असेल? sp3d हायब्रिडायझेशन. sp3d हायब्रिडायझेशन. ठीक आहे, ओके. चला पुढे 19th एक्झाम्पल. XeOF4. XeOF4. ठीक आहे, बघा आता. झेनॉन वन्स अगेन सेंट्रल ॲटम 8 क्रॉस 8 क्रॉस झाले. ठीक आहे, एका ऑक्सिजनला 2 क्रॉस. हे फ्लोरीन 1 2 3 4 लोन पेअर. एक ऑक्सिजन 4 फ्लोरीन संपले म्हणून ही लोन पेअर. लोन पेअर ऑलवेज नसते, कारण बघा बऱ्याच एक्झाम्पलमध्ये लोन पेअर आलं नाही, पण इथं प्रत्येक या झेनॉनच्या कंपाऊंडमध्ये लोन पेअर यायली, कारण झेनॉनकडे व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन भरपूर आहेत. ठीक आहे ना, सराउंडिंगचे ॲटम तर इथं संपले, इथं एक ऑक्सिजन हे 4 फ्लोरीन. ठीक आहे, एक लोन पेअर. आता बघा H इक्वल टू सांगा रे, मोजा. 1 2 3 4 5, 5 सिग्मा असतील, एक लोन पेअर असेल. 6 म्हणजे काय रे? sp3d2. sp3d2 मान्य आहे का? sp3d2. ओके, चला पुढे. ठीक आहे, ओके. आता बघा XeO4 किंवा XeO3 घ्या. चला XeO3 घ्या. ठीक आहे, बघा झेनॉन आहे वन्स अगेन, सेंट्रल ॲटम झेनॉन. 8 क्रॉस 1 2 3 4 5 6 7 8, 8 क्रॉस. एका ऑक्सिजन साठी 2 क्रॉस. एक ऑक्सिजन, दुसरा ऑक्सिजन, तिसरा ऑक्सिजन, लोन पेअर. लोन पेअर. ठीक आहे, H इक्वल टू 3 + 1 किती आलं रे? 4 आलं. 4 आलं म्हणजे कोणतं हायब्रिडायझेशन सांग? sp3. sp3. पॉवरची बेरीज करायची, सोपं काम आहे, एकदम एकदम सोपं काम आहे. बघ रे, पॉवरची बेरीज कर. 1 + 3 + 1 5, बघ 5. पॉवरची बेरीज कर. 1 + 3 + 2 6, 1 + 3 + 3 7, 1 + 3 + 1 5. ठीक आहे ना. सिमिलरली 1 + 3 + 2 6, 1 + 3 4 4. आलं का लक्षात? आले का सगळे एक्झाम्पल लक्षात? ओके, देऊ का होमवर्क मग काही? यस, देणार आहे. तुम्ही नाही म्हणलात तरी मी देणारच आहे, माझं कामच आहे ते. ठीक आहे ना. एक फक्त 10 एक्झाम्पल देतो तुम्हाला. उद्या येत असताना ते 10च्या 10 एक्झाम्पल तुमच्याकडे रेडी पाहिजेत, विथ द हेल्प ऑफ ट्रिक. ट्रिक काय आहे सर? बघ रे, साध्या भाषेत सांगतो तुला. काय करायचंय? व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन ऑफ सेंट्रल ॲटमला क्रॉसनं दाखवायचंय. आता ते तुला नॉलेज असावं लागेल. व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन सेंट्रल ॲटमचे कळले पाहिजेत तुला. ठीक आहे. तुला काय करायचं नंतर? ऑक्सिजन जर असेल सराउंडिंगला, एका ऑक्सिजनला 2 क्रॉस दाखवायचे, 2 क्रॉस अलॉट करायचे. का बरं? त्याला पण कारण आहे, ऑक्सिजन 2 बॉन्ड तयार करतो ना, म्हणून. ठीक आहे का? ठीक आहे का? हायड्रोजन आला सराउंडिंगला, त्याला 1 क्रॉस अलॉट करून टाका. हॅलोजन आला, त्याला देखील 1 क्रॉस अलॉट करून टाका. सिंपल आहे. ठीक आहे का? नंतर काय करायचं? आफ्टर अलॉटमेंट काउंटिंग करायची, उजव्या बाजूची काउंटिंग करायची. जसं इथं हे काउंट करा, 1 2 3 आणि लोन पेअर. हायब्रिड ऑर्बिटलमध्ये तुम्हाला सिग्मा बॉन्ड आणि लोन पेअर दोन्हीचं ॲडिशन धरावं लागतं, बिकॉज लोन पेअर ऑलवेज स्टे टू प्रिफर इन हायब्रिड ऑर्बिटल. हायब्रिड ऑर्बिटलमध्येच लोन पेअर असते. ठीक आहे का? एवढे एक्झाम्पल आज व्यवस्थित तुम्ही एकदा थिंक करा. आणखी आता 10 एक्झाम्पल देणार आहे, ते सगळेच्या सगळे उद्या येत असताना सॉल्व्ह करून आणायचे. ठीक आहे, एवढं नोट करा अगोदर. तर बस एवढे एक्झाम्पल्स ट्राय करायचे आहेत तुम्हाला. ClO4- PO4-3, SO4-2, NO2-, NO3-, I3+, हा टीन आहे. हा SN टीन कार्बन फॅमिलीमधला मेंबर आहे. ठीक आहे ना. कार्बनमध्ये 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, टीनमध्ये पण 4. ठीक आहे. हा कोबाल्ट नाही आहे, हा कार्बन आहे, हा ऑक्सिजन आहे, हा क्लोरीन आहे. हा
याला कोबाल्ट कुणी अज्युम करणार नाही रे. कोबाल्ट मेटल आहे ना, मेटल आणि नॉन मेटलचा कंपाऊंड कसा असतो, आयोनिक असतो. आपण कोव्हॅलंट बॉन्डमध्ये आता स्टडी करतोय, ठीक आहे ना. दिस इज कार्बन, दिस इज ऑक्सिजन, सल्फर क्लोरीनचे कंपाऊंड आहे, ठीक आहे का. बस एवढे एक्झाम्पल ट्राय करा. आता फक्त एवढे एक्झाम्पल ट्राय करा. मनामध्ये तुमच्या दुसऱ्या काहीच गोष्टी आणू नका. सर याला कसं वापरू मग. ट्रिक ही ट्रिकच असते. ट्रिकमध्ये एक ड्रॉबॅक असतो. ट्रिक इज नॉट व्हॅलिड फॉर ऑल एक्झाम्पल्स. ट्रिक इज नॉट व्हॅलिड फॉर ऑल एक्झाम्पल, ठीक आहे. बघा रे, बाजूला लिहितो मी, तू ट्राय करून बघा, म्हणून सांगालो मी. ट्रिक इज नॉट व्हॅलिड फॉर ऑल एक्झाम्पल्स. तू याला ट्राय कर, चल. NO2 ClO2 ट्राय करून बघ, येत नाही. हायब्रिडायझेशन ट्रिकने याचं काढता येत नाही. डायमंड वापरून बघ, कसं काढशील. नाही काढता येत तुला. ग्राफाईट ट्रिकनं नाही काढता येत तुला. इथेनचं हायब्रिडायझेशन तुला ट्रिकनं काढायचंय, नाही काढता येत. ट्रिकमध्ये हे ड्रॉबॅक असतात, ठीक आहे का. ट्रिक इज नॉट युजफुल फॉर ऑल द एक्झाम्पल्स बट मोस्ट ऑफ द एक्झाम्पल्स, ठीक आहे का. हे एक्झाम्पल वापरून बघ तू, ट्रिक तुला नाही येणार, ठीक आहे. म्हणून कन्सेप्ट माहिती पाहिजे. मग यांचं कसं काढायचं सांगा सर. थांब ना थोडं, हे पहा अगोदर, हे सगळे एक्झाम्पल सॉल्व करा. उद्या मग स्पेशल एक्झाम्पलकडे पण जाऊतच. याचा आन्सर देतो आणि परत स्पेशल एक्झाम्पलकडे जातो, ठीक आहे का. चला भेटूयात उद्या. थँक्यू.